नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प, महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प आणि महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प. मित्रांनो, आपण बघणार आहोत महाराष्ट्रात किती 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 अणुऊर्जा आहे, किती जलविद्युत आहे, किती पवन ऊर्जा आहे आणि किती औष्णिक विद्युत केंद्र आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते कुठे कुठे आहे ते तुम्ही ध्यान देऊ, काळजीपूर्वक लक्ष देऊन नंतर ऐका मित्रांनो. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम पहिला बघणार आहोत महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प. महाराष्ट्रामध्ये पालघर हा एक, तारापूर हा पालघरमध्ये एक अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर जैतापूर हा सुद्धा एक मधील अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर उमरेड नंतर हा सुद्धा एक नागपूरमधील अणुऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प. तर जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील नंतर 6 आहे मित्रांनो आणि अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील मित्रांनो नंतर 3 आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पहिलं बघणार महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील नंतर खोपोली हे रायगडमध्ये जलविद्युत प्रकल्प आहे. त्याच्यानंतर भिरा, नंतर अफजल प्रवाहसुद्धा रायगडमधील जलविद्युत प्रकल्प आहे. नंतर कोयना सातारा, नंतर तिल्लारी, नंतर हे सुद्धा जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर, पेंच, नंतर नागपूर, नंतर जायकवाडी, नंतर औरंगाबाद या महाराष्ट्रातील. नंतर पवन ऊर्जा प्रकल्प नंतर बघणार मित्रांनो जमसांडे हा सुद्धा सिंधुदुर्गमधील असून, नंतर चाळकेवाडी हा सुद्धा एक महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील आहे. नंतर ठोसेघर हा पवन ऊर्जा प्रकल्प साताऱ्यातील असून, नंतर वनकुसवडे हे सुद्धा पवन ऊर्जा प्रकल्प साताऱ्यातला आहे मित्रांनो. नंतर ब्रह्मणवेल हे सुद्धा पवन ऊर्जा प्रकल्प धुळेमधला आहे. शहाजापूर हा सुद्धा प्रकल्प अहमदनगरमधील आहे महाराष्ट्रातील. नंतर औष्णिक विद्युत केंद्र बघणार मित्रांनो, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये कोराडी, खापरखेडा हे 2 औष्णिक विद्युत केंद्र आहे. चंद्रपूरमध्ये दर्गापूर, बल्लारपूर हे 2 औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. नंतर बीडमध्ये परळी वैजनाथ, नंतर मुंबई उपनगरमध्ये तुर्भे हा एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. पालघरमध्ये डहाणू, ठाण्यामध्ये चोला, नाशिकमध्ये एकलहरे हे सुद्धा औष्णिक विद्युत केंद्र आहेत. अकोलामध्ये पारस हे सुद्धा एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. रायगडमध्ये उरण, त्याच्यानंतर जळगावमध्ये फेकरी हे सुद्धा एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. रत्नागिरीमध्ये दाभोळ धोपाळे हे सुद्धा एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.